नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चार अंकी संख्यांची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. आपलं पहिलं उदाहरण आहे 4509 अधिक 1320. आता आपल्याला बेरीज करत असताना एककाकडून सुरुवात करायची असते. बघा बरं, 9 अधिक 0 किती होणार? 9च. कारण का तर कोणत्याही संख्येमध्ये जेव्हा आपण 0 मिळवतो तेव्हा त्याची किंमत बदलत नाही, त्यामुळे काय होणार? 9 अधिक 0 9च. त्यानंतर बघा 0 अधिक 2 किती? 2. 5 अधिक 3 किती होतात? 8. 4 अधिक 1 5 म्हणजेच 4509 अधिक 1320 बरोबर आपल्याला किती मिळत आहेत? 5829. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 3217 अधिक 3160. बघा बरं, 7 अधिक 0 7. 1 अधिक 6 7. 2 अधिक 1 3 आणि 3 अधिक 3 किती? 6. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 6377. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 5528 अधिक 1241. आता बघा बरं, 8 अधिक 1 9. 2 अधिक 4 6. 5 अधिक 2 7 आणि 5 अधिक 1 6. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 6769. त्यानंतर आपलं पुढील उदाहरण आहे 2065 अधिक 1923. आता बघा, 5 अधिक 3 किती? 8. 6 अधिक 2 8. 0 अधिक 9 9 आणि 2 अधिक 1 किती? 3. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 3988. आपलं पुढील उदाहरण आहे 1195 अधिक 4204. आता बघा, 5 अधिक 4 9. 9 अधिक 0 9. 1 अधिक 2 3 आणि 1 अधिक 4 5. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 5399. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 8300 अधिक 1625. आता बघा, 0 अधिक 5 5. 0 अधिक 2 2. 3 अधिक 6 9 आणि 8 अधिक 1 किती होणार? 9च. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 9925. त्यानंतर पुढील उदाहरण 7042 अधिक 2835. आता बघा, 2 अधिक 5 किती? 7. 4 अधिक 3 7. 0 अधिक 8 8 आणि 7 अधिक 2 9. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 9877. त्यानंतर पुढील उदाहरण आहे 1745 अधिक 3212. बघा बरं, 5 अधिक 2 7. 4 अधिक 1 5. 7 अधिक 2 9 आणि 1 अधिक 3 4. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 4957. अशा पद्धतीने तुम्ही चार अंकी संख्यांची बिनहक्काची बेरीज करू शकता.